शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त असं झणझणीत मिसळ पाव बनवणार आहोत। चला तर मग तुम्हाला रेसिपी दाखवते। रेसिपी सांगण्याआधी जर माझ्या अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। इथं मी एक कढई किंवा पॅन तुम्ही काही घेऊ शकता, त्यामध्ये तेल टाकलं तर तेल मस्तपैकी गरम झालं की एक कांदा बारीक चिरून टाकलाय, तो भाजत आला, थोडासा हलकाच भाजायचा की त्यामध्ये आपण अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकला होता। कांदा जास्त नाही परतायचा आहे, एकदम हलकासा 2 मिनिटासाठी परतायचा आहे आणि मग तो टोमॅटो बरोबर पण तेलामध्ये परतला जातो। त्यानंतर मी टोमॅटो 2 मिनिटासाठी भाजले आणि त्यामध्ये 1.5 चमचा मीठ ॲड केलंय, अर्धा चमचा हळद ॲड केली आहे, ती व्यवस्थित आता परतणार आहे। आता कोथिंबीर ॲड करते भरपूर अशी आणि मटकी ॲड करते। मटकी तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। मटकी आता व्यवस्थित कांदा टोमॅटो मध्ये परतून घेणार आहे मी। मटकी 5 ते 10 मिनिटं कांदा टोमॅटो मध्ये परतून घ्यायची, तो मटकीचा जो उग्रपणा असतो तो निघून जातो। मस्तपैकी परतली आहे मटकी। आता मी पाणी ॲड करते। मटकी शिजण्यापुरतीच आपल्याला पाणी ॲड करायचे आणि झाकण ठेवून आपण त्याला मस्तपैकी शिजून देऊया 5 ते 10 मिनिटासाठी। आता एक पॅन घ्यायचा, पॅन किंवा तवा कढई तुम्ही काही घेऊ शकता। त्यामध्ये 1 वाटी मी सुक्या खोबऱ्याचं खीस घेतलं होतं, ते छानपैकी भाजून घ्यायचे आपल्याला। त्याचा रंग जसा गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। छानपैकी खोबरं भाजून घेतलेलं आहे इथं। आता त्याच पॅनमध्ये मी इथं 2 कांदे उभे चिरून घेतले होते, ते ॲड करते। त्यामध्ये हलकंसं आपल्याला तेल टाकायचं 1 चमचा आणि ते पण कांदा आपण व्यवस्थित आता परतून घेऊया। कांदा पण बघा व्यवस्थित मी भाजला आहे आणि अजून थोडा रंग येतोपर्यंत भाजते। त्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकते, आलं लसूण ॲड केलंय, पुन्हा त्याला पण भाजू या कांद्यासोबत। जेव्हा कांदा आपला खाली कढईला किंवा तव्याला लागल तर आपला कांदा एकदम परफेक्ट भाजला आहे। त्यामध्ये आता मी कोथिंबीर ॲड करते, कोथिंबीर भाजते 2 ते 3 मिनिटच आपल्याला भाजायची व्यवस्थित। आणि आता हे सगळं काही गार झाल्यावर, थंड झाल्यावर मग आपण मिक्सरमध्ये ॲड करून बारीक पेस्ट करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात आता भाजलेलं खोबरं आणि कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीर हे सगळं ॲड करूया आणि ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया आपण। छानपैकी वाटण पाणी घालून बारीक पेस्ट करायची। खूप जास्त पाणी पण आपल्याला ॲड नाही करायचं आहे, जेवढं आपलं वाटण बारीक होईल तेवढंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर मी पुन्हा पाणी टाकले आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये आता ते वाटण व्यवस्थित बारीक करून घेते। एका साईडला मटकी पण आपली बघा छानपैकी शिजली आहे। तर मी थोडीशी मटकी, आळणी मटकी काढून ठेवली होती, ती लास्टमध्ये मी ते प्लेट सजवताना ती दाखवणार आहे, त्यासाठी ऑप्शनल आहे, तुम्ही काढू शकता वरून मिसळवर टाकण्यासाठी, नाही काढली तरी चालेल। आता त्याच पॅनमध्ये मी तेल घेतले, तेल गरम झाल्यावर मी वाटण टाकलं होतं आणि वाटण आपल्याला व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचं की त्याला तेल सुटेल तोपर्यंत त्याला भाजायचं आहे। माझं थोडंसं वाटणात पाणी जास्त झालं होतं, त्यामुळे ते वाटणामधनं ते तेल असं पूर्ण बाहेर येत होतं, त्यामुळे मी व्हिडिओ कट करून मग तुम्हाला दाखवलं आहे। बघा आपलं वाटण व्यवस्थित घट्ट होतं आहे आणि तेल पण सुटतं आहे। छानपैकी आपलं वाटण असं एकजीव आणि गोळा होत असेल ना तर आपलं वाटण व्यवस्थित आपल्याला परतून झाले। आता बघा मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे, त्यामध्ये मी घरचा मसाला घेतलाय 1.5 चमचा, धने पावडर 1 चमचा घेतली
आणि रंगापुरती म्हणजे मसाल्याला रंग येण्यापुरती काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा। व्यवस्थित मसाला परतून घेऊया, म्हणजे आपल्याला वाटणामध्ये हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आणि छानपैकी वाटणाला असं तेल सुटेल थोड्या वेळाने। मी बघा व्यवस्थित वाटण परतून घेतलंय। आता मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं मस्तपैकी मसाल्याला वाफ येऊन देणार आहे। बघा छान असं तेल सुटले आपल्या मसाल्याला, व्यवस्थित आपला मसाला परतून झालाय। आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण मसाला। मसाल्याला छानपैकी तेल सुटले आणि रंग पण किती छान आलाय। आता जी मटकी आपण शिजवली होती त्यामध्ये आपण मसाला ॲड करूया। म्हणजे मी जेवढे मिसळपाव बनवलं होतं कढई भरून त्याला पूर्ण व्यवस्थित तेवढा मसाला बरोबर झाला होता। आता तो मी व्यवस्थित मिक्स करते आणि आपल्याला केवढी म्हणजे आपली मटकीची भाजी या रस्सा भाजी मिसळ ती केवढी आपल्याला पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता। मी तर कढई भरून मिसळ बनवली होती आणि आम्ही 6 लोक आहोत, तर आम्ही 6 जणांना आम्हाला व्यवस्थित मिसळ पोरली होती। आता झाकण ठेवूया म्हणजे छानपैकी त्याला तर्री येईल। 5 ते 10 मिनिटं 5 ते 10 मिनिटामध्ये बघा आपल्याला मस्त तर्री आली छानपैकी। आता पाणी आपण गरम आणि उकळून घेऊया, म्हणजे भाजी आपली व्यवस्थित उकळली पाहिजे, कारण आपण त्यात पाणी ॲड केलं। मी तर नॉर्मल पाणी वापरलं होतं, तुम्ही ह्याच्या जागी गरम पाणी पण वापरू शकता। तर व्यवस्थित आता मटकी उकळून देऊया, कारण की मसाला आपण ॲड केला आहे, पाणी ॲड केलं तर ते एक जीव व्हायला पाहिजे। तर मटकी छानपैकी उकळली आपली मस्तपैकी मटकी उकळून झाली की आपण हिरवी हिरवी मस्त अशी कोथिंबीर त्यामध्ये चिरून ॲड करूया। तयार आहे आपली मिसळ मटकीचा रस्सा तयार झालाय। आता मी यात प्लेट म्हणजे आपण सर्व करूया मिसळपाव। मस्त असं हॉटेलमध्ये ताट असतं तसं मी ताट घेतलंय, त्यामध्ये लिंबू चिरून ठेवला होता, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरली होती ती एका वाटीमध्ये घेतली होती। मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी मिठातली मटकी थोडी काढून ठेवणार आहे, ती ठेवली होती। इथं मी तर्री घेतली होती, आपल्या रश्श्यातली मस्त अशी तर्री आली होती ती एका वाटीत घेतली होती। फरसाण घेतलं होतं, पाव ठेवले होते 2 आणि आता छोट्या प्लेटमध्ये आपण मिसळ बनवून घेऊया। त्यासाठी छोटी प्लेट घेतली होती आणि मटकीची रस्सा भाजी ती ॲड केली होती। रस्सा भाजीची मी जी तर्री होती ती एका वाटीत म्हणजे तुम्ही बघू शकता, त्यात मी वाटीमध्ये सगळं तर्री काढली होती फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि थोडी होती तर्री ती मी ह्या प्लेटमध्ये ॲड केली आहे। मस्तपैकी त्यात रस्सा मटकीचा टाकूया। भरपूर असं आपल्याला फरसाण ॲड करायचं आहे, कारण की मिसळमध्ये फरसाण जास्तच असतं। आणि तुम्ही जेव्हा फरसाण आणणार तर भेळवाल्याला जर तुम्ही सांगितलं की आम्हाला मिसळसाठी फरसाण हवं आहे तर ते एक वेगळंच फरसाण तुम्हाला देतात बनवून। त्यामध्ये आता ती शिजवलेली मिठाची जी मटकी होती ती वरून ॲड करते आणि कांदा आणि कोथिंबीर मी चिरला होता बारीक तो ॲड करणार आहे आणि एन्जॉय करूया।